सोलापूर शहरामध्ये अतिशय वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। त्याबद्दल आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांचे मी या ठिकाणी समर्थन करतो। आयुक्त यांनी सुचवलेला जो अंदाज आहे 926-27 आर्थिक मध्ये बाबींमध्ये मिळणारे उत्पन्न 924 कोटी, तर साईनी या ठिकाणी वाढ करून 930 या ठिकाणी 30 कोटी या ठिकाणी सुचवलं होतं। तसंच मनपा अंदाज 990 कोटी, जवळपास 60 कोटी या ठिकाणी आम्ही वाढ केलेली आहे। सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक जे काय विकासासाठी जे लागणारे भांडवली तक्त्यामध्ये त्यात आम्ही रस्ते करणे, तसंच MIDC भागामध्ये मूलभूत सुविधा सुख सुविधा करणे, हातवाड भागामध्ये सुविधा करणे, परत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महिला जे रात्री अपरात्री शहरामध्ये फिरतात त्यांना या ठिकाणी CCTV बसवून त्यांच्यावर जे काय शहरामध्ये प्रकार घडतो, म्हणजे ह्याचा प्रकार जो घडतो त्याला आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इकडे या ठिकाणी संविधान भवन बांधणे या ठिकाणी 1 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत। मराठा समाजासाठी या ठिकाणी मराठा भवन बांधणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद केलेली आहे। बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, लिंगायत भवन असेल, या ठिकाणी आम्ही तरतूद त्यांना निधी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला। तसेच जो 54 मीटरचा सोलापूर शहराचा जो अनेक वर्षापासून रखडलेला जो विषय होता 54 मीटरचा, या ठिकाणी त्या ठिकाणी तरतूद ठेवून तो जो रस्ता आहे तो लोकांसाठी खुला करून त्या ठिकाणी जे काय आता अजून अडीअडचणी आहेत ते त्याला व्यवस्थित हे करून लोकांसाठी सोय करण्याचं या ठिकाणी आम्ही 1 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केली। आणि लाईट आणि दिवे त्या ठिकाणी आता रात्री देखील लोक प्रवास करतात त्याच्यासाठी 75 लाखाची या ठिकाणी आम्ही तरतूद केलेली आहे। अनेक विषय असं या ठिकाणी आहेत। हातवाड भागामध्ये प्रसूतीगृह बांधणे, परत तसेच शहरामध्ये देगाव भागामध्ये या ठिकाणी स्मशानभूमीची जागा जर अजून एखाद्या मिळत असेल तर तिथं त्या लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी बांधण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे। तसेच अजून बाकीचं बघायला गेले तर पदाधिकाऱ्यांच्या पावसाळ्यामध्ये स्टॉर्म ड्रेन लाईन टाकणे यासाठी 4 कोटीची तरतूद केलेली आहे। अनेक तरतुदी हेडगेवार पटांगण असेल त्या ठिकाणी आम्ही 50 लाखाची तरतूद केलेली आहे। छत्रपती संभाजी तलाव असेल त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा करणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद या ठिकाणी आम्ही केलेली आहे। बरेचशा सोलापूर शहराच्या विकासासाठी अनेक तरतुदी आम्ही या ठिकाणी करू शकलो आणि वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्याचा आणि सोलापूर शहराच्या सुधारणेकरिता या ठिकाणी आज बजेट आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे या ठिकाणी मांडले आणि आम्ही त्याला या ठिकाणी मंजुरी देण्याचा प्रयत्न करा। आणि तसेच महानगरपालिकेचे जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मेडिक्लेम खूप आवश्यक आहे, कारण का अनेक कर्मचारी या ठिकाणी शहरामध्ये काम करत असताना बरेचसे कर्मचारी आपल्याला माहिती आहे सकाळच्या सत्रात कोण ड्रेनेजच्या भागामध्ये काम करतो, कोण काही घाणीचं त्या ठिकाणी साम्राज्य हे असतं, त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मेडिक्लेम मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून मनपा कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमच्या सोयीसाठी या ठिकाणी 3 कोटीची तरतूद आम्ही या ठिकाणी केलेली आहे। धन्यवाद।